नमस्कार. आज आपण मुंबई पुणे मिसिंग लिंक या एक अद्भुत अभियांत्रिकी चमत्काराची रंजक माहिती घेणार आहोत. विचार करा, अख्खा डोंगरच न ओलांडता थेट पुढे जाता आलं तर. इंजिनियर्सनी हेच अशक्य स्वप्न कसं साकारलंय ते पाहूया. 32 हा आकडा आठवतोय? खंडाळ्याच्या घाटात प्रवाशांनी तब्बल 32 तासांचे भयंकर ट्रॅफिक जॅम सहन केलेत. पण आता चित्र बदललंय. नवीन मार्ग अंतर कमी करतोय आणि शून्य मृत्यूच्या ध्येयाने सुरक्षितेचे नियमही पूर्णपणे बदलतोय. यावरचा मास्टर स्ट्रोक म्हणजे हा 13.3 किलोमीटरचा नवा टप्पा. यामुळे तो धोकादायक घाट आता पूर्णपणे टाळता येईल. या मेगा प्रोजेक्टची सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती? ती म्हणजे ह्यात झालेली तब्बल 7,000 कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक. सह्याद्रीचा तो कठीण खडक फोडणं सोपं नव्हतं. यासाठी इंजिनियर्सनी NAT-MTM या अत्यंत प्रगत ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला. आणि विशेष म्हणजे हे नवीन बोगदे चक्क लोणावळा तलावाच्या बरोबर 170 फूट खालून अत्यंत सुरक्षितपणे जातात. 22.33 मीटर रुंदी हा आकडा खूप खास आहे, कारण ह्यानेच एक अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड रचलाय. अगदी बरोबर. जगातील सर्वात रुंद भूमिगत जुळे बोगदे म्हणून याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आलंय. बोगदातून बाहेर पडताच आपण पोहोचतो एका 182 मीटर उंचीच्या पुलावर, जो भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पूल आहे. याची भव्यता अशी की सुप्रसिद्ध वांद्रेवरळी सी लिंकचे खांबसुद्धा या टायगर व्हॅली ब्रिजच्या 182 मीटर उंचीसमोर अगदी लहान दिसतात. दरीच्या खूप उंचावर ताशी 100 किमीचा वेळ लावणारा वारा आणि दाट धुके अशा भयानक हवामानाचा कामगारांनी धैर्याने सामना केला. सेल्फ क्लाइम्बिंग, शटरिंग आणि प्रचंड टॉवर क्रेन्स वापरून त्यांनी अक्षरशः गुरुत्वाकर्षणाला आव्हान देत हे अशक्य बांधकाम अचूकपणे पूर्ण केलं. बोगद्याच्या आत प्रगत AI सिस्टम, हाय प्रेशर वॉटर मिस्ट आणि SOS बटणे प्रत्येक वाहनाच्या सुरक्षितेवर 24 तास डोळा ठेवून आहेत. हा मार्ग 100च्या वेगमर्यादेसह कार्ससाठी आहे. पण हो, सुरक्षेसाठी कोणत्याही धोकादायक मालवाहतुकीला इथे कायमची बंदी घालण्यात आली आहे. पूर्वी घाट पार करायला 45 मिनिटे लागायची, पण आता हा कंटाळवाणा प्रवास अवघ्या 10 मिनिटांचा अत्यंत सुखद अनुभव बनलाय. सर्वात भारी गोष्ट म्हणजे 6 किलोमीटर अंतर आणि 30 मिनिटांचा वेळ वाचतोय, तेही अतिरिक्त टोलशिवाय. एकदम झक्कास, नाही का? सह्याद्री सर केल्यानंतर आता पुढे काय? इंजिनियर्स आता कोणतं अशक्यप्राय आव्हान स्वीकारतील हा प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो.